लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं ज्या घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आहेत त्या इतरांच्या जीवनामध्ये प्रेरणादायी ठराव्यात या उद्देशानं आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतोय आणि या मुलाखती खरोखरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतात. तुमचा प्रतिसाद असाच राहू दे हीच अपेक्षा. आज देखील अशीच आगळीवेगळी मुलाखत ठरणार आहे की या मुलाखतीमध्ये आम्ही वनस्पती शास्त्राचे अभ्यासक आणि धम्मप्रसारक प्राध्यापक डॉक्टर संतोष भोसले सर यांच्याकडे आलो. तर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तर या वेद व्यक्तित्वाच्या कार्यक्रमामध्ये मी संतोष भोसले सर यांचं सहर्ष असं स्वागत करतो. नमस्कार, जय संविधान. तर सर, पहिल्यांदा आपण वेळ दिलात याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद सर. तर मला सांगा सर, आपलं शिक्षण आणि बालपण याविषयी मला माहिती द्या. माझं 1ली ते 10वीचं शिक्षण हे मांगूरमध्ये झालं. मांगूर तालुका आता पूर्वीचा चिकोडी तालुका होता, आता निप्पाणी तालुका झालेला आहे. भैरवनाथ हायस्कूल मांगूर या ठिकाणी 1ली ते 10वी असं शिक्षण झालं. नंतर निप्पाणीमध्ये 11वी 12वी GI बागेवाडी कॉलेज या ठिकाणी झालं. ग्रॅज्युएशन माझं मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं देवगडचं महाविद्यालय सह केळकर कॉलेज या ठिकाणी माझी BSc झाली. आणि पुढचं जे उच्च शिक्षण होतं ते MSc आणि PhD हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं पूर्ण झालेलं आहे. बालपणी जे संस्कार झाले, ज्या गोष्टी जी मूल्ये रुजली, तर त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिकरित्याच आईवडील, आपल्याला शिकवत असलेले गुरुवर्य आणि एकूणच आजूबाजूचा समाज यांचे संस्कार होत असतात. ते संस्कार अतिशय महत्त्वाचे होते आणि त्या संस्कारांमुळेच शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते शिक्षणाचं महत्त्व प्रकर्षाने माझ्या मनामध्ये रुजत गेलं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची साथ म्हणजे आमच्या कुटुंबातील आमचे चुलते आदरणीय सदानंद भोसले गुरुजी आणि आमचे दुसरे चुलते प्राध्यापक वसंतराव भाऊसाहेब भोसले. ते आता त्यांचं निर्वाण झालेलं आहे मागच्या 2 वर्षापूर्वी. तर ह्या दोघांचं फार महत्त्वाचं योगदान आम्हा भावंडांना घडवण्यामध्ये आहे. आणि बालपणापासूनच ह्यांच्या संस्कारामध्ये वाढल्यामुळं अगदी सामाजिक जबाबदारीचं भानसुद्धा लहानपणापासूनच आम्हा सगळ्यांच्यामध्ये ते रुजत गेलं. आणि अशा पद्धतीने मग शिक्षणाची कास धरून पुढे वाटचाल करत गेलो आणि PhD शिक्षण मी पूर्ण केलेलं. अरे वा, खूप छान आपला प्रवास सर, ऐकून बरं वाटतं. तर सध्या आता आपण कुठं कार्यरत आहात शैक्षणिक? सध्या मी श्री विजयसिंह महाविद्यालय, विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले या ठिकाणी वनस्पतीशास्त्राचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून तासिका तत्वावरती काम करतो आणि त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. हो, खूप छान सर. सर, मला सांगा की आता वनस्पतीशास्त्र हा वेगळा विषय तुम्ही निवडला, म्हणजे का आणि का निवडला, तरी कशा पद्धतीनं आवड कशी निर्माण झाली याविषयी काय सांगा? माझी 10वी पूर्ण झाली. मी अगदी आमचं जे रेंज होतं, रेंज निप्पाणी, त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे हायस्कूल होते त्या हायस्कूलमधून मी त्या काळी प्रथम आलो होतो, पहिला आलो होतो. आणि त्यावेळेस निर्णय घेतला की सायन्स करायचं. सायन्स करायचं, मग जवळ कुठं आणि चांगलं महाविद्यालय कोणतं, तर GI बागेवाडी कॉलेजमध्ये मला बायोलॉजी विषयामध्ये रुची निर्माण झाली. आणि त्या बायोलॉजी विषयामध्ये शिकवायला असणारे प्राध्यापक बेसनकोप सर म्हणून होते. तर बेसनकोप सरांची जी शिकवण्याची पद्धत आणि त्यांनी जे दिलेलं अध्ययनाचे जे धडे आहेत ते फार महत्त्वाचे ठरले माझ्यासाठी. आणि तिथूनच मला बायोलॉजी, जीवशास्त्र या विषयाची आवड
विषयाबद्दलची आवड निर्माण झाली. नंतरच्या काळामध्ये BSc ग्रॅज्युएशनच्या वेळी आता जसे 3 विषय असतात, 3 विषय घेऊन आपण ग्रॅज्युएशन करू शकतो आणि त्या 3पैकी कोणताही एक विषय निवडून आपण PG करू शकतो. अशी एक पद्धत नंतरच्या काळात निर्माण झाली. पण पूर्वी तशी नव्हती. तर BSc फर्स्ट, BSc सेकंड आणि BSc थर्ड ह्या तिन्ही वर्षी मला बॉटनी मेजर या विषयामध्ये अभ्यास म्हणजे बॉटनी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाचे विषय मला त्या ठिकाणी होते आणि तिथे सुद्धा मला चांगले शिक्षक मिळाले. त्यामुळं सेकंड इयरला BSc सेकंड इयरला जे विषय असतात त्यापैकी एक विषय निवडायचा 3पैकी. अशी ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस जे प्राधान्यानं मला वनस्पतीशास्त्र विषय घ्यावासा वाटला आणि त्यावेळचे शिक्षकसुद्धा अतिशय माझ्यावरती प्रभाव टाकणारे होते. त्यामध्ये बापट सर असतील, प्राध्यापक दत्तरदार सर असतील, प्राध्यापक केंगार सर असतील, प्राध्यापक पुनुरे सर असतील, प्राध्यापिका जांभळे मॅडम असतील. यांनी जे ज्ञान दिलं एकूणच प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांचं, त्यामुळं मला वनस्पतीशास्त्राकडची जी ओढ आहे ती जास्त निर्माण झाली, जाणवली. आणि मग एकदा ग्रॅज्युएशन वनस्पतीशास्त्रात झाल्यानंतर मग पुढचं PG आणि PhD सुद्धा मी वनस्पतीशास्त्रातच पूर्ण केली आणि तिथं सुद्धा मला माझे मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर अरविंद धाबे सर यांचं मार्गदर्शन फार मोलाचं राहिलं आणि त्याच्यामुळं एक उच्च शिक्षणामध्ये एक जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. अरे वा, खूप छान सर. की आजच्या शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर शिक्षणाचं कंत्राटीकरण होत आहे, तर या कंत्राटीकरणाविषयीची आज तुमची भूमिका काय आहे? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. हा ज्वलंत प्रश्न आहे. मी स्वतः याचा अनुभव घेत आहे की 2016मध्ये मला शिक्षण क्षेत्रातली अत्युच्च डिग्री PhD मिळाली. आता माझ्यासारखे हजारो तरुण या ठिकाणी ह्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. नेट सेट सारख्या परीक्षा ज्या की सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता समजल्या जातात त्यासुद्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत. असे हजारो विद्यार्थी आज बेरोजगार आहेत, त्यांना नोकरीच्या संधी कमी आहेत. भरतीचे जे कृती कार्यक्रम आहेत ते सरकारकडून राबवले जात नाहीत आणि अशातच ह्या भरती कंत्राटी पद्धतीने नेमण्याचं नियोजन जे सुरू आहे किंवा खाजगीकरण आणण्याचं जे कार्यक्रम सुरू आहेत तर तो या भारतीय समाजव्यवस्थेला फार मोठा हादरा आहे. इथं आपल्या महामानवांनी जी शिक्षणाची मूल्य रुजवली, शिक्षण परंपरा इथं जी रुजवली, तर त्या शिक्षण परंपरेलाच धक्का देण्याचं काम या व्यवस्थेकडून केलं जात आहे. कारण शिक्षणासाठी अतिशय कष्ट इथला शोषित वंचित समाजातून आलेला विद्यार्थी घेत असतो आणि तो आपलं आयुष्य शिक्षणासाठी व्यतीत केल्यानंतर उच्च शिक्षित होऊन एवढ्या मोठ्या डिग्र्या घेऊन पात्रता मिळवून तो जेव्हा बेरोजगार राहील, त्याला कुठल्याही नोकरीची संधी नसेल, तर यासारखं दुर्दैव भारतीय शिक्षण व्यवस्थेचं कोणतंही नाही असं मला म्हणावं लागेल. आणि ही कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाची जी प्रक्रिया आहे याच्या विरोधामध्ये समाजातून मोठा विरोध होणं गरजेचं आहे, समाजातून जागृती होणं गरजेचं आहे. हा अतिशय घातक आणि भावी पिढीला बर्बाद करण्याचा निर्णय शासन घेत आहे असं मला वाटतं. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आपण बोललात की कशा पद्धतीने बेरोजगारी वाढत आहे आणि याच बेरोजगारीचं कारण आपण कंत्राटीकरण हे त्याला भर घालण्याचं काम शासनाकडून होते, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. खरंच चांगल्या विषयावर आपण मार्गदर्शन केलं. तर सर मला सांगा की आपण प्राध्यापकीय पेशा काम करत असताना याचबरोबर धम्मकार्याचं देखील काम करत आहात, तर हे धम्मकार्याचं काम आपण याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि करण्यापाठीमागचं कारण काय सांगाल? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपल्या महामानवांनी तथागत बुद्धांनी प्राचीन काळामध्ये
अनेक संतांनी मध्ययुगीन काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचं जे समाजाप्रतीचं योगदान आहे, इथं जी त्यांनी मूल्ये रुजवली आहेत, तर ही मूल्ये चिरंतन टिकावी, समाजापर्यंत जावी, यासाठी प्रयत्न करणं हे बुद्धिजीवी वर्गाचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर, शिक्षण घेत असताना सुद्धा अनेक विद्यार्थी चळवळींमध्ये, आंदोलनांमध्ये, अनेक प्रशिक्षण शिबिरामध्ये मी भाग घेतलेला होता. पण प्रकर्षाने मला असं जाणवलं की समाजाच्या तळात जाणं गरजेचं आहे, तळागाळात जाणं गरजेचं आहे चळवळ रुजवण्यासाठी. आणि त्या दृष्टीनं युवा बौद्ध धर्म परिषद नावाचा एक मंच 2016मध्ये आम्ही स्थापन केला. आणि त्या अनुषंगानं काही कृती कार्यक्रम, जसं आपलं लाईट फाउंडेशन ज्या पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून म्हणा, लोकजागृतीच्या माध्यमातून काम करत आहे, त्या पद्धतीनं प्रत्यक्ष समाजात जाऊन काही कृती कार्यक्रम आपल्याला धार्मिक चळवळीचे देता येतील का, जेणेकरून आताच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना काही आदर्शवत असे कार्यक्रम मिळतील, त्यांना महामानव कळतील, समजतील, धम्माचं महत्त्व कळेल, धम्म म्हणजे काय कळेल. आणि त्या दृष्टीनं आम्ही मग कामाला लागलो आणि अगदी छोटे छोटे कृती कार्यक्रम यासाठी आम्ही राबवत गेलो. आणि त्यासाठी स्वतःला आधी झोकून दिलं. स्वतः आम्ही बुद्धविहारांमध्ये पहिल्यांदा जाऊ लागलो. काय 1, 2, 3 लोक असतील ते बसू लागलो. आणि आता ते विहारांचं जे महत्त्व आहे, बुद्धविहारांचं महत्त्व आहे, धम्मचळवळीचं महत्त्व जे आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फोफावणं शक्य आहे आजच्या काळामध्ये. त्या सामाजिक माध्यमांचा वापर करून आपण या धम्मचळवळीला गती देण्यासाठी गावोगावी होणारे जे कृती कार्यक्रम आहेत हे त्या माध्यमातून आम्ही पोचवत गेलो. आणि त्यामुळं लोकांमध्ये धम्माची चळवळ जी आहे ही रुजण्यामध्ये अधिक मदत होऊ लागली. हां. आणि या माध्यमातून काम करत असताना अनेक नवीन नवीन लोकांच्या, अभ्यासकांच्या, धम्म अभ्यासकांच्या, पाली भाषा तज्ज्ञांच्या, अनेक संघटनातील पदाधिकारी असतील, त्यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं, त्यांचं ऐकायला मिळालं. आणि त्यांचं ऐकून काही जे ज्ञान मिळालं, काही वाचनातून ज्ञान मिळालं, काही भाषणं ऐकून ज्ञान मिळालं, व्हिडिओ बघून ज्ञान मिळालं. हे या सगळ्याचा परिपाक म्हणून ती जे मिळालेलं ज्ञान आहे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आपल्याला सार्वजनिक ठिकाण, आपल्याचं बौद्धांचं एक जे सार्वजनिक ठिकाण आहे ते ज्ञान तिथं देण्यासाठीचं विहार हे एक ठिकाण आहे. आणि त्या विहारामध्ये आपण हे ज्ञान परंपरा जी रुजवलेली आहे तथागतांनी, तर ती सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी देण्यासाठीचं ते महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि त्या विहार संस्कृतीचा, विहार सभ्यतेचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आम्ही स्वतःचा वेळ देत आहोत, स्वतःचा पैसा देत आहोत, स्वतःचं श्रम आणि स्वतःचं ज्ञानसुद्धा, कौशल्यसुद्धा वापरून आम्ही सातत्यपूर्ण या कार्यक्रमांमध्ये, धम्मचळवळीमध्ये आम्ही काम करत आहोत. कोल्हापूर जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये चांगली टीम कार्यरत आपली आहे. आणि समाजाला पचणारे, रुचणारे आणि पटणारे असे कृती कार्यक्रम देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरत आहोत, याचं समाधान वाटतं आहे. खूप छान सर, आपले उपक्रमही चांगले आणि धम्म लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठीची तुमची तळमळ खूप चांगली, बरं वाटलं ऐकून. तर मला सांगा की सर, बौद्ध परंपरा आणि इतर संकीर्ण लेख हे नावाचं या नावाचं तुमचं पुस्तक आहे, तर या पुस्तकाविषयी देखील आम्हाला माहिती द्या. बौद्ध परंपरा आणि इतर संकीर्ण लेख ह्या पुस्तकाच्या पूर्वी एक पुस्तक आलेलं होतं, प्राध्यापक किरण भोसले सरांनी ते लिहिलेलं आहे. त्यामध्ये समाजाला काही कृती कार्यक्रम देण्यासाठी, कारण जे आपल्या दिनदर्शिका आहेत घरामध्ये, आपल्याला रोजचं जे रुटीन आहे आपलं, सण कोणते साजरे करायचे, वार कोणते साजरे करायचे, उत्सव कोणते साजरे करायचे, कुठल्या दिवशी काय आहे,
हे आपल्याला कधी कोण सांगत असतं तर घरातली दिनदर्शिका सांगत असते. बरोबर. तर ही दिनदर्शिका बौद्धांची सुद्धा असली पाहिजे. हां. कारण पाली भाषेमध्ये एक शब्द आहे धम्मचर्या, हां. म्हणजे आपलं रुटीन, धम्म आचरणाचं रुटीन जे आहे तर ते रुटीन रुजलं पाहिजे. यासाठी या अर्थानं एक पुस्तिका छोटेखानी प्राध्यापक किरण भोसले सरांनी लिहिलेली होती. त्या पुस्तकाचा म्हणजे दुसरा भाग याच अर्थानं मी तयारी सुरू केली की काही असे कृती कार्यक्रम आपण देत आहोत, पण ते प्रत्येक वेळी जाऊन सांगण्यापेक्षा लोकांना पुस्तकाच्या स्वरूपात दिलं ते पण एक माध्यम होईल. ज्यांना वाचनाची आवड आहे आणि कायमस्वरूपी ते संग्रही सुद्धा झाले, नोंद सुद्धा झाले. हा विचार मी मनामध्ये केला आणि काही लेख लिहिलेले होते. लेखाच्या स्वरूपामध्ये मी लिखाण केलेलं होतं आणि ते भीमयान नावाचं साप्ताहिक आहे, शिरूरमधून निघतं. त्याचे अमित वाघवेकर आहेत सहसंपादक. तर त्यांनी मला लेखनासाठी बरेचसे आग्रह केला आणि त्या भीमयान साप्ताहिकामध्ये मी लिहित गेलो आणि 7-8 लेख असे चांगले प्रकाशित झाले आणि लोकांना पण ते आवडले. आणि लोकांकडूनच सूचना अशा आल्या की सर हे एकत्रपणे आपण छापलं पाहिजे, जेणेकरून ते लोकांच्या समोर एकत्रपणे जाईल आणि पुस्तक रूपाने सुद्धा ते एक प्रकाशित होईल. असं त्यांनी सुचवल्यानंतर मग मी डोक्यात तो विचार घेतला की 7-8 लेख असे एकत्र केले, त्याचं एडिटिंग करून घेतलं आणि काही तज्ज्ञ, धर्मचळवळीतले काही तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही बदल केला आणि त्यानुसार मग त्या पुस्तकाची रचना सुरू झाली. आणि कोल्हापूरमधील सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध असं प्रकाशन आहे, ज्याचं पूर्वी सिद्धार्थ प्रकाशन असं नाव होतं, सिद्धार्थ बुक सेंटर. त्याचं आता कनिष्क प्रकाशन झालेलं आहे. त्या कनिष्क प्रकाशननं चांगली नोंद घेतली त्याची आणि त्यांनी ते प्रकाशित केलं. आणि 2022ला 14 जलोत्सव असतो 20 मार्चला. तर त्या दिवशी माणगाव तालुका हातकणंगले, क्रांतिभूमी माणगाव आपल्याला माहीत असेल, तर त्या माणगावमध्ये आपण त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि लोकांपर्यंत ते बऱ्यापैकी प्रती त्याच्या सगळ्याच आता पहिल्या ज्या प्रती होत्या त्या सगळ्या आता संपण्याच्या मार्गावर आहे. दुसरं आवृत्ती त्याची आपण काढण्याच्या विचारात आहोत. अरे वा, खूप छान सर. सर मला सांगा, आज जे काही तरुण आहे या तरुणांना आपण काय मार्गदर्शन कराल? तरुण पिढी जी आहे ही समाज घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी, काही चांगलं रुजवण्यासाठी महत्त्वाचे असते. जे काही करू शकते, भक्कम असं काम करू शकते की तरुण पिढी करू शकते. ज्या ज्या क्रांती झालेल्या आहेत, विचारवंतांचं काम दिशा देण्याचं असतं, पण त्या विचारवंतांनी दिलेल्या विचारांचं, त्यांनी सांगितलेल्या मूल्यांची रुजवणूक किती गतीनं करायचं, ह्याची जी ताकद आहे, ह्याची जी ऊर्जा आहे ती तरुणांमध्ये असते. आणि ती तरुणांनी जर रुजवली तर अधिक गतीनं आदर्शवत समाज घडवण्यासाठी त्याची मदत होत असते. मग सध्याच्या या धकाधकीच्या, म्हणजे अगदी आपल्या फिंगरटिपवरती सगळं विश्व आलेलं आहे, या परिस्थितीमध्ये आज तरुणांना त्या प्रकारे त्यानुसार मोल्डिंग करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या सध्याच्या ज्या गरजा आहेत, सध्या त्यांच्या सभोवतालचं जे वातावरण आहे ते वातावरण समजून घेऊन त्यांना कोणते असे पर्याय दिले जाते, अशी आखणी आपण करायला पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा आपला समाज, शिक्षण, महामानवांची चळवळ, आपले आईवडील, आपले गुरुजन यांच्या प्रतीचं जे आपलं कर्तव्य आहे, ऋण आहे, तर या बाबत सजग त्याने राहायला पाहिजे.
शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांनी आपलं चरितार्थ आपला तो चालवला पाहिजे. दुसरं हे की तरुणांनी वाचन संस्कृती जे आता लोप पावत चाललेली आहे, तर ती वाचन संस्कृतीकडं लक्ष दिलं पाहिजे. काय वाचायचं हे अनेक महामानवांनी, विचारवंतांनी सांगितलेलं आहे. तर त्याकडं लक्ष देऊन त्यांनी ते काम केलं तर समाज अधिकाधिक आदर्श होण्यासाठी, चांगला बनण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि युवकांनी त्या दृष्टीनं आपली पावलं उचलावीत असं मला वाटतं. खूप छान सर. आज आपण जो काही वेळ दिलात आणि वेगळ्या पद्धतीची काही चर्चा आपल्यासोबत झाली याबद्दल आपले मनापासून आभार सर. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आज आपण संतोष भोसले सरांच्या सोबत जी काही चर्चा केली, या चर्चेमधून वेगळ्या प्रकारचं ज्ञान इतर मुलांना खरोखरच प्रेरणादायी ठरेल. सरांनी सांगितल्याप्रमाणे वनस्पतीशास्त्र आणि धम्म चळवळ ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे आणि ही पोहोचवण्याचं काम सरांच्या विचारातून मुलांना खरोखरच प्रेरणादायी ठरेल. तर आज झालेल्या चर्चेमधून सरांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल सरांचे मनापासून आभार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. अशा व्हिडिओंना लाईक आणि सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचं जे काही कार्य आहे ते इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याची सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.